आणि जेव्हा गीता त्याने ऐकली आणि गीता ऐकल्यानंतर तो अरे बापरे, हा परमात्मा एवढा आहे. त्याचे खिन्नतेचे उद्गार बघा. ज्ञानेश्वरीचा आहे गीतेचा 11वा अध्याय आणि 11वा अध्यायातील 41वा श्लोक आहे. नीट लक्षपूर्वक ऐका. गीतेचा 11वा अध्यायातील 41वा श्लोक आहे. तो काय म्हणतो अर्जुन, सखेति मत्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेति, अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. काय म्हणतो तो, हे सखा, हे यादवा, हे कृष्णा, अजानता, मी तुला जाणलं नाही, मी तुला न जाणता तुझ्याशी वर्तणूक केली, वागलोय म्हणे. याच्यावरच्या 2-3 ओव्या ऐका या श्लोकावरच्या. आयशा परितु ते स्वामी, काहीच नेनोजी आम्ही, म्हणून सोयरे संबंध धर्मी राटलो तुळशी. या कौरवाच्या घरात शिष्टाई झालेला दातारा, ऐसा वाणिज्यासाठी जगेश्वरा विकलाशी आम्ही. तू योग्याचे समाधी सुख, कैसा जाणीचे नामी मूर्ख, उपरोधजी सन्मुख तुळशी करू. लक्षात येतं का? फक्त हा म्हणत जातो मी तेवढा. आता स्वतःला मूर्ख म्हणून घेतलं त्यांनी. कोणी? अर्जुनाने. केव्हा पण आपलं उपास्य देवतेचं स्वरूप समजले आवडतात. उपास्य देवतेचं स्वरूप समजलं पाहिजे. ऐका, तुकोबरा म्हणतात आम्ही उपासना केली. कशी उपासना केली? फार महत्वपूर्ण श्लोक आहे. ऐका. देह दृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम, इथे मी निश्चला मतीही. ऐकतात? देह दृष्टीने तुझा दास आहे, ऐका रे. जीव दृष्टीने तुझा अंश आहे, आत्मदृष्टीने तुम्ही एक आहे, अशी माझी निश्चित मती बुद्धी आहे म्हणे. अशा प्रकारे उपासना केली बरं का. मग अशी उपासना करताना तुकोबार आहे सर्व समाजाला त्या उपास्य देवतेचं स्वरूप समजलं पाहिजे. म्हणून ते उपास्य देवतेचं स्वरूप कसं आहे तुकोबार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात आणि योगी त्याचं ध्यान करतात. जे का निज ध्येय योगियांचे, असा पहिल्या चरणाचा सरळ सरळ अर्थ झाला. पण एक नीट लक्षपूर्वक आहे का. अशी लक्षणं सांगितले. पण लक्षणं करताना बरं काय, लक्षणाशिवाय वस्तूची सिद्धी होत. शास्त्रकार म्हणतात